पंजाब सरकारची अंमली पदार्थाविरोधात मोहीम, पोलीस दलातील महिला शिपाईवर कारवाई करण्यात आली आहे। तर 17 ग्रॅम अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। पंजाब सरकारची अंमली पदार्थाविरोधात मोहीम सुरू आहे। या मोहिमेदरम्यान एका महिला पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली आहे। 17 ग्रॅम अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। पंजाबच्या पोलीस दलातील लेडी कॉप म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या अमनदीप कौर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। बठिंडा येथे अमनदीप कौर यांच्या अलिशान थार गाडीत अंमली पदार्थ आढळून आले। अंमली पदार्थ विरोधी पथकाने अमनदीप यांची गाडी रोखली असता त्यांनी पथकातील पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता। हरियाणामध्ये त्या अंमली पदार्थांची विक्री करायच्या असा आरोप यावेळी करण्यात आला आहे। लेडी कांस्टेबल ਦਾ ਜਿਹੜਾ ਨੰਬਰ ਸੀਗਾ 621 ਮਾਨਸਾ ਦਾ ਨੰਬਰ ਆ ਜੋ ਕਿ ਬਠਿੰਡਾ ਦੇ ਵਿੱਚ ਡਿਊਟੀ ਕਰ ਰਹੀ ਸੀਗੀ। ਇਸ ਨੂੰ ਤੁਰੰਤ ਜਿਹੜਾ ਹੈ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਦੇ ਵਿੱਚ ਕਿਉਂਕਿ ਮਾਨਯੋਗ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਸਾਹਿਬ ਦੀਆਂ ਬਹੁਤ ਸਖਤ ਹਦਾਇਤਾਂ ਹੈ ਕਿ ਕੋਈ ਵੀ ਜਿਹੜਾ ਡਰੱਗਸ ਦੇ ਕੇਸ ਦੇ ਵਿੱਚ ਫੜਿਆ ਜਾਂਦਾ ਉਹਦੇ ਖਿਲਾਫ ਸਖਤ ਤੋਂ ਸਖਤ ਕਾਰਵਾਈ ਕੀਤੀ ਜਾਵੇ। ਤਾਂ ਤੁਰੰਤ ਐਸਐਸਪੀ ਮਾਨਸਾ ਨੇ ਇਸ ਕੇਸ ਦੇ ਵਿੱਚ ਪੂਰਾ ਪ੍ਰੋਸੀਜਰ ਫੋਲੋ ਕਰਕੇ ਆਰਟੀਕਲ 311 ਦੇ ਤਹਿਤ ਇਹਨੂੰ ਨੌਕਰੀ ਤੋਂ ਡਿਸਮਿਸ ਕੀਤਾ। उस तो अलावा इहदियां सारियां प्रॉपर्टीज़ की जिहड़ी जांच की जा रही है और किसी भी किस्म की इलीगल प्रॉपर्टी जो पाई जाएगी तो उस प्रॉपर्टी के नाल भी उसे सख्ती के नाल नजिठिया जाएगा जिस तरीके के नाल पंजाब सरकार नजिठती आ रही है प्रॉपर्टीज़ के नाल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।